आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। दीड लाखाच्या गप्पा मारणारे जागेवर संग्रामसिंह देशमुख यांचा आमदार विश्वजित कदम यांना जोरदार टोला। स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण करणारे विधान करत भाजप नेते संग्रामसिंह देशमुख यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर थेट निशाणा साधलाय। विधानसभेला माझा 28,000 मतांनी पराभव झाला, पण 1.5 लाखाच्या गप्पा मारणाऱ्यांना जागेवर आणण्याचं काम जनतेनंच केलं, असं वक्तव्य करून देशमुख यांनी आमदार कदमांवर अप्रत्यक्ष टीका केली। रामानंद नगर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते। संग्रामसिंह देशमुख म्हणाले, सभागृहाचं काम कोणी केलं, नारळ कोणी फोडला याला महत्त्व नाही, महत्त्वाचं म्हणजे काय झालं, मी कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून त्यांना प्रोत्साहन दिलं आहे। टीका कितीही झाली तरी भाजप सरकारने सामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवल्या। दरमहा 1500 रुपये पेन्शन आणि लाडक्या बहिणींना कलाकार मानधन न चुकता दिलं, असं सांगत त्यांनी राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेतला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पलूस परिसरात भाजप व काँग्रेस यांच्यातील संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। देशमुख यांच्या या वक्तव्यानं राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। निवडणुकीला आम्ही कालची निवडणूक लढवली, सगळी एकीकडे होती, शरद भावांची इच्छा असून आम्हाला मदत करता आली नाही, आज पण तशी परवानगी नाही, पण त्यांच्या सुद्धा सहकार्याने आम्हाला चांगली मदत केली। 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य आपल्याला पडलं। 28,000 आपला जरी पराभव झाला असला तर या ठिकाणी मातबर 1.5 लाखाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना जागा आणण्याचं काम ह्याच सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी केलं। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता